लोकसभा निवडणुकींचं बिगुल लवकरच वाजणार आहे। त्या अगोदर राज्यामध्ये महायुतीची ताकद वाढताना दिसते। साहजिक आहे, महायुती सत्तेत असल्यामुळं काही दिवसांपासून महायुतीमधील भाजप, शिंदेंची सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये महाविकास आघाडीतील नेत्यांचं इनकमिंग सुरूच आहे। तर राष्ट्रीय पातळीवर देखील सत्ताधारी भाजप प्रणित असलेल्या एनडीए सोबत जाण्यासाठी अनेक जण तयार आहेत, अनेक जण गेले आहेत असं चित्र दिसतंय। त्यामध्ये राज्यात मिलिंद देवरांनी शिंदेंची साथ धरली, बाबा सिद्दीकींनी काँग्रेस सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याची वेळ आली, तर माजी मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण अनेक दिवस पक्ष बदलांच्या चर्चेत राहिल्यानंतर शेवटी भाजपवासी झाले। यामधील देवरा, चव्हाण तर थेट राज्यसभेवरही गेले। हे सगळं राज्यातलं। राष्ट्रीय स्तरावरही नितीश कुमार, जयंत चौधरी यांच्याबाबत तेच झालं। आता राज्यामध्ये आणखी एक चर्चा सुरू आहे, ती म्हणजे राज ठाकरेंची मनसे आणि राज ठाकरे हे महायुतीसोबत जातील, महायुतीसोबत त्यांची युती होईल आणि ते सामील होतील। एवढं सगळं नेते महायुतीत आले असताना देखील, देवरा, सिद्दीकी, चव्हाण असताना देखील महायुतीला आणि भाजपाला नेमकी राज ठाकरेंची गरज का पडते आणि ही युती होणार आहे का, जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहताय नवराष्ट्र। मंडळी, लोकसभा निवडणुकीसाठी सगळेच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत। राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे। या परिस्थितीत राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसे काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता, मनसे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी पाहता राज ठाकरे महायुतीत जातील अशी शक्यता वर्तवण्यात येते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज ठाकरेंसोबत झालेल्या भेटीगाठी, राज ठाकरेंच्या निकटवर्तीय नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट, मुंबई भाजप अध्यक्ष असलेले आशिष शेलार यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन घेतलेली भेट, त्यांच्यासोबत केलेली चर्चा, या सगळ्या गोष्टी पाहता या निवडणुकीत मनसे भाजपची युती होण्याची शक्यता वाढली आहे। आता पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा कल जाणून घेण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी एक बैठक देखील घेतली असल्याचं सांगण्यात येते, ज्यातून राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या मनातली गोष्ट, मन की बात जाणून घेतल्याचं बोललं जात आहे। एनडीए सोबत निवडणूक लढवावी का, इंडिया आघाडीसोबत जावं का, असे दोन प्रश्न राज ठाकरेंनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना विचारल्याचं समजते। त्यासोबतच राज यांनी पदाधिकाऱ्यांना आणखी दोन प्रश्न विचारले। स्वबळावर निवडणूक लढावी का, लढण्याबद्दल कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना काय वाटतं, तर निवडणूक न लढवल्यास देखील काय होईल, असेही प्रश्न राज ठाकरे यांनी या पदाधिकाऱ्यांना बैठकीमध्ये विचारले असल्याचं समजतंय। बहुतांश पदाधिकाऱ्यांनी एनडीए सोबत जावं अशीच भूमिका मांडल्याचं देखील स्पष्ट झाले, तर काही पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर लढण्याचा आग्रह देखील धरल्याचं पाहायला मिळतंय। यामुळे राज ठाकरे आता एनडीए सोबत जाण्याच्या शक्यता खूप वाढल्या आहेत असं पाहायला मिळतंय। आता दुसरा विषय तो म्हणजे एवढे सगळे नेते भाजपासोबत आले असताना, महायुतीत आले असताना राज ठाकरेंची गरज आणखी भाजपाला का पडते, याचं पहिलं उत्तर आहे, पहिलं कारण आहे ते म्हणजे भाजपाला ठाकरे हवे आहेत। या अगोदर जेव्हा राज्यामध्ये निवडणूक झाली तेव्हा 2019ला भाजपसोबत युतीमध्ये शिवसेना होती, शिवसेनेचा ठाकरे ब्रँड भाजपसोबत राज्यात होता, त्यामुळे त्याचा खूप मोठा फायदा राज्यभरात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला भाजप महायुतीला झालेला पाहायला मिळतो। राज्यामध्ये भाजप ही वाढण्यास आणि भाजप सरकारमध्ये येण्यास शिवसेनेचा आणि ठाकरेंचा, विशेषतः बाळासाहेब ठाकरेंचा महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे। ही गोष्ट भाजप नेत्यांना माहिती आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या रूपाने भाजपला खूप मोठा चेहरा तेव्हा मिळालेला होता। त्यानंतर राज ठाकरे, उद्धव ठाकरे भाजपसोबत होते, परंतु उद्धव ठाकरे हे भाजपावर जोरदार टीका करतात, त्यामुळे भाजपसोबत बाळासाहेबांच्या विचारावर चालणारे शिंदे असले तरी, त्यांचे आमदार असले तरीही ठाकरे नाव आत्ता नाहीये। त्यासाठी भाजपला राज ठाकरे यांची गरज पडते, ठाकरे ब्रँडची गरज पडते असंच बोललं तरी वावगं ठरणार नाही। त्याचा परिणाम भाजपला माहीत आहे। दुसरं कारण म्हणजे मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद आजही शाबूत आहे, शिंदेंची ताकद मर्यादित आहे। अशा परिस्थितीत भाजपला राज यांची मदत होऊ शकते। भाजपच्या राज्यात उद्योगधंदे गुजरातला गेले अशी टीका उद्धव ठाकरेंकडून होत असते। मराठी माणसावर अन्याय, महाराष्ट्र धर्म, मराठी अस्मिता या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचा भर असेल। यासाठी राज ठाकरे सोबत असल्यास भाजपला मिळणाऱ्या मराठी मतांचा टक्का मुंबई आणि मुंबईच्या परिसरामध्ये, आजूबाजूच्या परिसरामध्ये वाढू शकतो। मनसे सोबत युती झाल्यास ठाकरेंचे आरोप खोडून काढायला भाजपला दुसरे ठाकरे मिळू शकतात, मराठी अस्मिता मिळू शकते, त्यामुळे तिथेही मोठा फायदा राज ठाकरे यांचा भाजपला होणार आहे। पुढील कारण म्हणजे राज ठाकरे आणि त्यांच्या गाजणाऱ्या सभा। हे समीकरण पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे।
त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंसारखा फायरब्रँड नेता भाजपासोबत महायुतीच्या गोटात जर आला तर जोरदार प्रचार सभांचा धडाका महायुतींच्या उमेदवारांसाठी राज ठाकरे उडवू शकतात। राज ठाकरेंच्या सभांना होणारी प्रचंड गर्दी आणि भाजप महायुतींच्या उमेदवारांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे। त्यानंतरचं कारण आहे मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी, अशोक चव्हाण हे पूर्ण राज्यभर छाप पाडणारे नेते म्हणून यांची ओळख सांगता येणार नाही। देवरा मुंबई पुरते, सिद्दीकीही मुंबईमध्येच, अशोक चव्हाण मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये, परंतु राज ठाकरेंच्या बाबतीत मुंबईमध्येही छाप पाडू शकतात। तेवढीच त्यांची क्रेज पश्चिम महाराष्ट्र, पुणे, नाशिक या भागात आहे आणि तेवढीच क्रेज मराठवाड्यामध्ये देखील असल्यामुळे मराठवाड्यात देखील त्यांचा मतांची टक्केवारी वाढण्यात फायदा होऊ शकतो। त्यामुळे सर्व राज्यभर छाप पाडणारा नेता म्हणून राज ठाकरेंचा फायदा भाजप आणि महायुतीला होऊ शकतो। त्यासाठीच भाजप महायुतीत मनसेला घेण्यासाठी आणि राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी महत्त्वाचं आग्रही असल्याचं पाहायला मिळतं। यानंतरचं सर्वात महत्त्वाचं आणि शेवटचं कारण म्हणजे राज ठाकरेंचा हिंदू चेहरा, हिंदुत्ववादी असलेला चेहरा, ही ओळख महाराष्ट्रामध्ये भाजपला आणि महायुतीला खूप महत्त्वाची ठरणार आहे। त्यामुळे राज ठाकरे हे हिंदुत्ववादी चेहरा म्हणून महायुतीच्या गोटात सामील झाले तर काही वेगळं ठरणार नाहीये असंच पाहायला मिळणार आहे। कदाचित महायुती झाली तर याचा फायदा कितपत राज ठाकरे आणि महायुतीला भाजपला होईल यावर तुम्हाला नेमकं काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि खरंच भाजपला राज ठाकरे किती उपयुक्त ठरतील हे देखील कळवा। अशाच प्रत्येक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा नवराष्ट्र। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। व्हिडिओचं नोटिफिकेशन येण्यासाठी नोटिफिकेशन बटन बेल आयकॉन दाबायला नक्कीच विसरू नका।